14 मार्च 2018चा तो दिवस होता. साधारणतः दुपारचे 11 वाजलेले असतील. अनिल नावाचा 16 वर्षाचा पोरगा 10वीमध्ये शिकत होता. उन्हाळ्याची सुट्टी लागली म्हणून मित्राच्याकडे गेलेला होता. दिवसभर दोघं खेळायला जायचे दमून भागून आलेला हा अनिल मित्राच्या घरी बसल्यानंतर त्याच्या आईने मित्राच्या म्हणायचं एक पाण्याचा ग्लास आणून दिला अनिलला. अनिलने त्या महिलेकडे बघितलं. आता नुकतेच जवानीमध्ये पाय ठेवलेला हा अनिल तिच्या शरीराकडे बघतच राहिला. तिने त्याची नजर बघून थोडा पदर वर सारला आणि त्याच्याकडे पाठ फिरवून चालत गेली. तिची चाल जी होती ती अशी चाल होती जशी काय घायल करेल कोणाला पण. त्यावेळेला त्या अनिलने पाण्याचा घोट घेतला. घोट घेतल्यानंतर त्यानं पूर्ण ग्लास तिथं पिऊन बाजूला ठेवला. आता त्याला काय झालं काय माहिती. त्याच्या शरीरामध्ये कसली तर एनर्जी आल्यासारखं वाटलं. त्याला आता कंट्रोल होत नव्हतं. त्याला वाटायचं की काहीतरी करून आता शरीरामध्ये एक ती ऊर्जा आली ती बाहेर टाकावी. कशी टाकावी आता त्याला समजत नव्हतं. त्याचं जे हत्यार होतं ते लाकडासारखं कडक झालं होतं. समजेना काय करावं. त्याचा मित्र पण तिथं नव्हता. त्यावेळेला त्याने डायरेक्ट जाऊन त्याच्या मित्राच्या आईला धरलं. पाठीमागून धरलं. तिनंही त्याला काही बोलली नाही. जो करत होता तो करू दिलं. रिस्पॉन्स दिला नाही काय. आता या वेळेला अनिलने तिला खाली वाकवलं. पाठीमागून साडी उचलली आणि पाठीमागून करायला चालू केलं. ती पण रिस्पॉन्स देत होती. आता त्यावेळेला अनिल त्या ठिकाणी शांत झाला. पण ज्या वेळेला त्याला डोक्यातनं ही नशा उतरली त्यावेळेला समजलं की त्याने चूक काय केली. आता ही चूक त्याच्या एवढी महागात पडणार होती पुढे चालून. त्याच्यासोबत असं काही घडणार होतं ज्याचा वापर करून ही महिला याच्यासोबत खूप भयंकर घटना घडणार होती. तर नेमका विषय काय होता मित्रांनो, पूर्ण स्टोरी सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक नक्की करा. नमस्कार मित्रांनो. अनिल नावाचा 10वीमध्ये शिकत असलेला पोरगा नुकताच त्याच्या वडिलाची बदली पुणे शहरामध्ये झालेली होती. त्यावेळेला त्या ठिकाणी सरकारी कॉलनीमध्ये त्याच्या वडिलाला एक फ्लॅट मिळालेला होता. त्या फ्लॅटमध्ये त्याची पूर्ण कुटुंब राहायला आलेलं होतं. ज्या वेळेला हे दोघं त्या ठिकाणी आले 2017मध्ये आले होते. आता नवीन जागा, नवीन शाळा, नवीन मित्र बनवायचे म्हणून याने आसपासच्या कॉलनीमधल्या पोरांना विचारणे चालू केलं कुठले शिकता काय शिकता. त्यातच रमेश नावाचा पोरगा त्याच्याच शाळेमध्ये त्याच्याच वर्गामध्ये शिकणारा निघाला. आता या दोघांची चांगलीच मैत्री झाली. याच्या घरापासून 50 मीटर अंतरावरतीच याचं घर होतं. रमेशच्या घरी त्याचे वडील, त्याची आई आणि हा रमेश तिघंच राहायला होती. आणि या अनिलच्या घरी आई, बहीण, बाप आणि हा जो अनिल आहे चौघांचं कुटुंब होतं. आता याची जी मैत्री होती ती रमेशसोबत झाल्यामुळं एवढी घट्ट मैत्री झाली. पुढे चालून एकमेकाच्या घरी येणं जाणं वाढलं. हळूहळू आता हा 9वीतून 10वीत आला होता. दिवाळीची सुट्टी लागली. आता नवीनच तिथं जागा होती. कोणासोबत ओळख नव्हती म्हणून त्या रमेशच्या घरच्यांनी या फॅमिलीला घरी बोलवलं. जेवण खाणं पिणं झालं. दिवाळीचं चांगली ओळख झाली होती असं म्हणायला काय हरकत नाही की फॅमिली फ्रेंड बनले होते. रमेशची आई सुनीता, आता ही जी महिला होती 38 वर्षाची 40 वर्षाच्या दरम्यानची ही महिला एकदम दिसायला सुंदर होती. भरलेली जवानी तिच्यामध्ये, लुसलुशीत शरीर. तिच्याकडे बघून कोणाचंही मन डोलेल. पण विषय असा होता की तिचा पती जो होता एका मोठ्या पदावरती कार्यरत होता. त्याच्या मागे 4-5 सिक्युरिटी कामाला असायचे. त्यामुळे हिच्या पण आसपास 1-2 सिक्युरिटीवाले असायचे. त्यामुळे हिला बाहेर कुठं जायचा चान्सच भेटत नव्हता. पूर्णपणे कंटाळून गेली होती. तिच्या पतीलाही काही करता येत नव्हतं. जास्त करू शकत नव्हता कामाच्या ताणामुळं. पुढे चालून ही जी सुनीता आहे त्या अनिलसोबत असं काही करणार होती जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो. विषय असा झाला ज्या वेळेला हा अनिल त्या ठिकाणी राहायला गेला होता त्यावेळेला थोडा म्हणजे 9वीमध्ये होता. जशी जशी याची 10वी संपत आली होती वय अचानक वाढलं. पूर्ण शरीर अचानक बदललं होतं. प्युबर्टी, याचा आवाज बदलणे, याचं शरीर बदलणं चालू झालं होतं. त्यावेळेला त्या सुनीताची नजर याच्यावरती पडली. ती आता बाहेर तर जाऊ शकत नव्हती पण हा अनिल त्याच्या घरी येऊ शकत होता. त्यामुळे तिने असा प्लॅन चालू केला की याच्यासोबतच आता काहीतरी करावं लागेल. भले हा त्याच्या पोराचा मित्र आहे, त्याच्याच वयाचा आहे, पण हिला लाज नव्हती ना शरम नव्हती. त्यामुळे तिने त्याच्यावरती नजर टाकायला चालू केली. एक दिवशी सुट्टीमध्ये असंच त्याला त्या पाण्यामध्ये गोळ्या टाकून दिल्या पॉवरच्या. त्यावेळेला त्याला जे झालं ते तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की या दोघांनी काय केलं. नंतर या महिलेने त्याच्यासोबत अनेक वेळा भरपूर ठिकाणी संबंध केले. आता या अनिलला पण सवय लागली होती त्यामुळे तो पण करायचा. पण पुढे चालून त्याने आता
कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं त्यावेळेला काही याला करणं होत नव्हतं जास्त ताणामुळं, किंवा असं म्हणू शकतो कॉलेजमध्ये गेल्यानंतर नवीन महिलांची ओळख झाली होती पोरींशी, त्यामुळे आता हा अनिल तिच्यावरती लक्ष देत नव्हता. पण ही बाय सुनीता चलाक हिने अगोदरच व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवले होते. या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या तिच्या बदल्यामध्ये या अनिलसोबत ती आता दमदाटीने करत होती. अनिलला आता हे असह्य झालं होतं, पण चालूच होतं. त्याने कोणालाही काय सांगितलं नाही, पण पुढे चालून त्याला एवढा त्रास वाढला. याने त्याच्या घरच्यांना सांगितलं. घरच्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना ज्या वेळेला हे समजतं, त्या सुनीताला अटक करतात, तिच्या मोबाईलमधले व्हिडिओ वगैरे डिलीट आणि तिच्यावरती कडक कारवाई करतात. आता हा जो अनिल आहे त्याच्या घरच्यांच्या नजरेमध्ये तर उतरला होता, पण पुढे चालून याने असं काही काम केलं त्यामुळे त्याला आता त्याच्या वडिलाला अभिमान वाटायला लागला. या अनिलने एक मोठी पोस्ट काढली सरकारी नोकरीची. आता त्याच्या मागं 4-5 लोक कामाला असतात आणि या सुनीतासारख्या महिला तर त्याच्यापुढे हात जोडून उभा राहतात. मित्रांनो, तर याच्यातून शिकायचं काय आहे? आपण एखाद्या गोष्टीत फसलो तर याच्यामधून आरामात बाहेर निघू शकतो. फक्त घरच्यांशी बोलणं सोपं असलं पाहिजे. याच्यावरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.